नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, कायदा श्रेष्ठ की माणुसकी श्रेष्ठ? कायदा नक्की कुणासाठी असतो? तर कायदा हा माणसांसाठी असतो. मग माणसापेक्षा कायदा नक्कीच श्रेष्ठ नाही. कायद्याची जरूर नक्की असते, जरुरी त्याची असतेच. परंतु हे जरी असलं तरी कायदा सर्वश्रेष्ठ कधीही असणार नाही. कायद्यापेक्षा मानवतेचा धर्म आणि माणुसकी ही श्रेष्ठ आहे. माणूस हा श्रेष्ठ आहे. अमेरिकेमध्ये नुकतीच अशी एक घटना घडली. अमेरिकेमधले एक अशी घटना घडली की एक मुलगा आपल्या आजारी आईसाठी एक हॉटेलमधील खाद्यपदार्थाची चोरी करतो. दुर्दैवाने त्याच्यावर प्रसंग आला की आई आजारी, तिला खायला देणं हे गरजेचं होतं. म्हणून त्या लहान मुलाने, ते 14-15 वर्षाच्या मुलाने, हॉटेल देत नाही आहे, दात देत नाही आहे म्हणून त्याने तिथली वस्तू घेतली, खाद्यपदार्थ घेतला. तर त्याने, त्या हॉटेल मालकाने सरळ त्याला पोलिसांकडे दिलं आणि पोलिसातून ही केस, हा खटला न्यायाधीशांसमोर गेला. तर न्यायाधीशांनी सरळ फक्त कायद्याच्या चाकरीतून विचार न करता जो विचार केलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे. तो माणुसकीची शिकवण देणार आहे. कायद्यापेक्षा माणुसकी किती श्रेष्ठ आहे आणि माणूस पण जपणं गरजेचं आहे हे अधोरेखित करणार आहे, हे सांगणार आहे. न्यायाधीशांनी सगळ्या घटनेचा सखोल अभ्यास केला, विचार केला आणि त्यानंतर तेथील उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला $5 शिक्षा दिली, म्हणजेच दंड केला. आणि त्यामध्ये स्वतःला देखील सोडलं नाही. न्यायाधीशांची बघा किती कमाल आहे की न्यायाधीशांनी स्वतःला देखील $5 दंड केला. म्हणजे जे न्यायालयात उपस्थित होते ते, त्यामागे त्याची काय भूमिका होती? तर आपण सगळेजण समाजाचा घटक आहोत. मी सुद्धा, म्हणजे स्वतः न्यायाधीशसुद्धा. त्यामुळे मी सुद्धा त्यातून सुटत नाही. न्यायाधीश म्हणाले मी देखील त्यातून सुटत नाही. याचं कारण त्या मुलाला आई आजारी असल्यामुळे खाद्यपदार्थांसाठी चोरी करावी लागली, पोट भरण्यासाठी चोरी करावी लागली. हे आपलं अपयश आहे, आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे, आपल्या समाजाचं अपयश आहे. त्यामुळे त्या मुलाला आपल्या आईसाठी चोरी करावी लागली, खाद्यपदार्थाची चोरी करावी लागली. त्यामुळे स्वतःला शिक्षा न्यायाधीशांनी करून घेतली. $5 दंड स्वतःसह तिथे असणारे सर्वांनी लावला आणि हॉटेल मालकाला $1000 दंड लावला आणि त्या मुलाला जे जमतील ते पैसे त्याची मदत दिली. तर असे न्यायाधीश, अशी न्याय यंत्रणा जर असेल तर समाजामध्ये किती चांगला संदेश जाईल. माणुसकीचा, मानवतेचा, समानतेचा, भ्रातृभावनेचा, दयेचा, करुणेचा, प्रेमाचा, अहिंसेचा संदेश नक्कीच जाणार आहे. ही एक चांगली शिकवण मिळणार आहे. अन्यथा आपण जिथे ते बघतो कायद्यावर बोट ठेवलं जातं. असा कायदा आहे, असा कायदा आहे. अरे कायदा असा आहे, कायदा कुणासाठी आहे? कायदे पाळले पाहिजेत, हे बरोबरच आहे. पण प्रत्येक वेळी कायदा पाळला जाणं, कठोर कायदा असेल, पाळणं सोपं होत नाही, शक्य होत नाही. ह्याचं करणं काही वेळेला मजबुरी असते. ती मजबुरी समजून घेतली पाहिजे. तो मनुष्य, समोरचा मनुष्य, तो कोणत्या आत्ता अवस्थेमध्ये आहे, कोणत्या प्रसंगामध्ये आहे, तो कोणत्या प्रसंगातून जात आहे, हे महत्त्वाचं आहे. हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घेण्यासाठी समोरच्याची भावना, समोरच्याची वेदना, समोरच्याची भूमिका आणि समोरच्याचं संकट समजून घेण्यासाठी तुम्हाला हृदय पाहिजे, समोरच्याला हृदय असलं पाहिजे. मी कायदा शिकवणारी, कायद्यावर बोट ठेवणारी माणसं आहेत, त्यांना हृदय असतं का? हे हृदय असावं लागेल. जसं न्यायाधीशांनी, आता ज्या न्यायाधीशांनी असा विचार दिलेला आहे त्यात त्यांचं हृदय केवढं मोठं आहे ते दाखवलेलं आहे, ते दर्शवतं आपल्याला. तसं हृदय असण्याची गरज आहे. अशी सहृदयी यंत्रणा ज्या वेळेस निर्माण होईल त्यावेळेलाच आमचा समाज जो आहे किंवा आमच्या समाजामध्ये हा असा माणुसकीचा, समानतेचा संदेश जाऊ शकेल.
त्यामुळे कायदा श्रेष्ठ की माणूस श्रेष्ठ, माणुसकी श्रेष्ठ? तर कायद्यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे. ह्याचं कारण कायदा कुणासाठी असतो? माणसांसाठी असतो. आणि माणसंच राहिली नाहीत तर कायद्याचा उपयोग काय? माणसं आहेत म्हणून कायदा बनलेला आहे, म्हणून नियम बनलेले आहेत. एक राजा होता. तो राजा सारखा प्रजेला छळत असे, त्रास देत असे. अमुक नियम तमुक कायदा, प्रजेवर जुलूम करणं ते सुरूच असायचं. शेवटी प्रजा वैतागली, प्रजेने असहकार पुकारला आणि प्रजा राजाला कंटाळून निघून गेली. अखेर राजाला हे कळले की आपलं राज्य पण कुणावर टिकून आहे? हे प्रजेवर टिकून आहे. राजा अखेर प्रजेकडे गेला. प्रजेची त्यांनी माफी मागितली, दयायाचना केली की तुमच्यामुळे मी टिकून आहे. त्यामुळे माझा राजेपणा तुम्ही जर केला तर माझ्या राजेपणाला काही अर्थ राहणार नाही. शेवटी प्रजा परत आली. त्यामुळे कोणताही कायदा, कोणतेही नियम हे माणसांमुळे निर्माण झालेले आहेत. माणसांसाठी बनलेले असले तर माणसांमुळे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे ते माणसांपेक्षा आणि माणुसकीपेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही, श्रेष्ठ असू शकत नाही. त्यामुळे माणुसकी आणि माणुसकीचा धर्म म्हणजेच मानवता धर्म हाच कधी श्रेष्ठ ठरणार आहे. कायदा असेल, कायद्याच्या जागी असेल, परंतु माणुसकी आणि मानवता ही सर्वोच्चच असणार आहे, हे नक्की. मंडळी, आपल्याला यावर काय वाटतं आपण जेव्हा द्यावा. धन्यवाद. जय हिंद.